नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आज केंद्र सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले। या निमित्ताने केंद्रीय भाजप कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार स्थानिक भाजपाने भाजपाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आज केंद्र सरकारला 1 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने केंद्रीय भाजप कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार स्थानिक भाजपानेही भाजपाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्या नेतृत्वाखाली आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्यासह अरुंधती पुरंदर, प्रवीण साले व इतर नेते उपस्थित होते। मी सांगण्यापेक्षा कालपूर्व जो सर्वे झालेला आहे त्यामध्ये सुद्धा जवळजवळ 75% लोकांचं म्हणणं आहे की हे सरकार जे केंद्रामध्ये कार्य करत आहे ते चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे म्हणून जवळजवळ 75% लोकांचं म्हणणं आहे। हे आपण माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून आपण सर्वांनी बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे। त्यामुळे मी वेगळं असं काही सांगावं असं काही हृदय वाटते। ज्या माणसानं आपल्या राज्याचं नेतृत्व केलं, 2 वेळा मुख्यमंत्री होते आणि आज देशातील 75% जनता म्हणते की मोदीजीचं सरकारचं जे काम आहे ते चांगलं आहे आणि हे आपल्या त्यांच्या स्थानिक जिल्ह्यामध्ये त्यांनी हा जो पुण्यतिथीचा कार्यक्रम असा जो करतात ते दुर्दैवाची गोष्ट आहे। यावेळी मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती उपस्थित पत्रकारांना देण्यात आली। पहिले वर्ष हे कुठल्याही घोटाळ्याविना, भ्रष्टाचाराविना गेल्याचे आवर्जून नमूद केले गेले। तसेच जनधन योजना व इतर विमा योजनेचा यावेळी माहिती देण्यात आली। परंतु या पत्रकार परिषदेत नांदेडसाठी नेमके काय केले याविषयी कुठलीही माहिती मिळाली नाही।